नमस्कार आजी आजोबा. हा वोटिंग आपल्याला जा बरं. काँग्रेस. बापा रे, आता दिसलं का तुम्हाला घर गरीबाचं? बोला बाबा, सांगा काय. काहीच नाही, यंदा 20 तारखेला आपल्याला मत द्या जा बरं. सांगू राहिलो मी तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला तर माहित आहे आपलं चालू आहे चॅलेंज 100 व्हिडिओ मध्ये 10,000 सबस्क्रायबर. आणि आज आपला चॅलेंजचा दुसरा दिवस आहे आणि आपले सबस्क्रायबर आहेत 1082 सबस्क्रायबर. तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. शांताराम भाऊ, तुम्ही कोणाला मत देता? काय तर विचार आहे, आपण भाजपले देऊ काय करता? काय राजा, काँग्रेस पार्टी पण चांगली आहे ना. काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही प्रत्येक बायले 3-3 हजार रुपये देतो. जे अनएम्प्लॉयमेंट आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही 4,000 रुपये देतो. त्यांचे पण चांगल्या स्कीम आहेत ना. त्यांची पण चांगली योजना आहेत म्हणा. पण काय मला काय वाटते बा, भाजपच पुढते नाही का? अरे बा, मी तर फक्त बा काँग्रेसला देतो. पाच बसा तुम्ही तुमचं. दे ना बा, मी तुला कुठं काही म्हणून राहिलो का? तू काँग्रेसला दे, मी भाजपला देतो. अरे झाबरू, तू कोणाला देतो रे? मी का शिवसेना आपला. मग काय तर आता लाडकी बहीण. एकनाथ शिंदे का? हो, एकनाथ शिंदे. ओ 90 मारली का नाही? आपला तर सकाळीच उतारा राहते रे बा. सकाळीच 90 मारत असतो मी. 7 वाजता. पुन्हा कमी पेत जाण तुम्ही दारू. काय राजा, कमी पेत जाण दारू. ए बा, मग काय करत, आज न उद्या मराच लागते. मरा लागते म्हणता राजा. कमी पेत जा दारू. आणि मी काय म्हणतो, तुम्ही कोणाला देता मत? मी का शिवसेना, उद्धव ठाकरे. हो का, म्हणजे काँग्रेस नाही का? बरोबर आहे. फक्त आता दिसलं पाहिजे बा ते बटन आपल्याला. काय मला काही समजत नाही त्यातलं. आता कोणाला देऊ बा? तुम्ही कोणाला द्या, पण मी काय म्हणतो, तुम्हाला ज्याला मत द्यायचं का नाही, फक्त तुम्ही 90 मारून नका जाऊ. फक्त तुम्ही कोणतं पण बटन दाबसाल, तेच म्हणून राहिलो मी. नाही रे बा, सकाळी जातो मी, सकाळी मत देतो, मग 90 पेतो. मायबीन तरी हे माणूस 90 वर आलास. मी काय म्हणतो, ते दारू गिरू कमी पेत जा. किडनीवर असर पडते, किडनीवर. काही नाही होत रे बाबा आपल्याला. काहीच होत नाही आपल्याला. काय टेन्शन घ्या लागते. आज उद्या मरणच आहे बाबा. मग काय तर एक दिवस तर मसन वाटते जाच लागते. अरे बा, या बेवड्याच्या नांदी कुठं लागायला पडते. हो हो बाबा, हो चला बा, येतो म्हटलं मी. घरी चालले का? जा मग घरी. मी चाललो आता घरी. या. तुम्ही घरी कुठं गेलते तुम्ही? काही नाही, बाहेर बसलो होतो. ते प्रचार चालू आहे. कोणी म्हणते भाजप, कोणी म्हणते काँग्रेस. हो का, तुम्ही कोणाला देता हो मत? आपलं सिंपल आहे, ओनली भाजप. कमळ. बापा रे, तुम्ही भाजपले देता का? मग काय तर ओनली कमळ. तू कोणाला देतं? ठीक आहे, मी मत देते म्हटलं काँग्रेसले. पंचायत देतात तू? अहो बिचारे, मा गोष्ट ऐक ना. कमळले दे ना. कशाला हे करू राहिली तू? ते काँग्रेसला देऊ नको, भाजपला दे. हो, तुम्हाला काय माहित आहे, काँग्रेस आला का नाही 3,000 रुपये तर खात्यात नाही आपल्या. काहीच खरं नाही हो बिचारे. तू एक काम कर, भाजपला दे. नाही बाबा, मी भाजपले की देत नाही बाबा. मी फक्त काँग्रेस देतो, ओनली पंजा. गोष्ट ऐक ना, भाजप का नाही एवढा विकास करते का नाही भारताचा, की बस झालं, कामच झालं. ना बाप्पा, आपलं कामच निघते ना. किती वाढलं भाव पहा ना तुम्ही. सिलेंडरचा भाव वाढलं, पेट्रोलचा भाव वाढलं, आणि तुम्ही काय म्हणता भाजप भाजप करू राहिले. मी फक्त आबा काँग्रेसला देते. अहो काय हो, काँग्रेस काँग्रेस. अहो भाजपला दे ना. नाही बाप्पा, मला ज्याला द्यायचं का नाही मी त्याला देते. हो बिचारे, गोष्ट ऐक ना. आपलं हे महायुती अलायन्स, समजलं का? बीजेपी नाही बाप्पा, महाविकास आघाडी अलायन्स काँग्रेस. बाई काय ऐकत नाही बाबा. अहो मा गोष्ट ऐक ना, तू भाजपला दे. कसं मोदी आपला, मोदी है तो गॅरंटी है. काय जी गॅरंटी वॉरंटी, आता फक्त काँग्रेस. दे ना बा, काँग्रेसला दे किंवा शिवसेनेला दे किंवा शरद पवारला दे. मला काय सांगू राहिली तू आता? काय ना बाबा, तुम्ही तुमचं, मी बरोबर देते. नाही, तुम्ही किती पण केलं का नाही काँग्रेस काँग्रेस, तरी आबा मी गोष्ट ऐक माहिती तू. बा लिहून घे, लिहून. बीजेपीच येते. हो, मी तर स्टॅम्प पेपरवर लिहून देते. यंदा तर काँग्रेसच येते. राहू दे ना व, यंदा पाहतो बीजेपीच येते. हो बुडा, तुम्ही कोणाला मत देता? काँग्रेसला देता का भाजपला देता? अरे बाबा, माय फक्त एवढंच म्हणणं आहे, निवडून कोणी पण या, काँग्रेस या का भाजप या, फक्त शेतकऱ्याकडे लक्ष द्या. त्यांना चांगल्या दरातनी भाव मिळाला पाहिजे. फक्त मा एवढंच म्हणणं आहे. करतात ना ते. देतो म्हणते ना लक्ष. कायचं काय रे बाबा. तेलाचा भाव पाय ना तू. तेलाचा भाव किती वरे गेला, आणि सोयाबीनचा भाव पाय बरं कुठे गेला ते. तेल कुठी, सोयाबीन कुठी, काय समजून राहिलं मला. हे बरोबर म्हणणं आहे तुमचं नाही का? काय सोयाबीनचा भाव तरी म्हणता का हो? 42-43. मग काय तर पहिले किती राज्य आहे. काय खरं नाही रे बाबा, काहीच नाही. आपल्याला फक्त काहीच नाही पाहिजे. फक्त आपल्याला एवढंच पाहिजे की बा आपल्याला चांगल्या दरातनी भाव मिळाला पाहिजे फक्त शेतकऱ्याला. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग काय करतो बा. यंदा म्हटलं योजना मस्त आल्या. ते महिलाले बा 2100 रुपये आहेत भाजपकडून. आणखी भाजप म्हणते की बा जे म्हातारे माणसं आहेत त्यांना आम्ही पेन्शन चालू करू 1500 का 2100. आणि शेतकरी आहेत त्यांना 1250 रुपये देतात म्हणते ते. असं काहीतरी आहे बा.
समजत नाही बा मुले, जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा हे पैसे देतो आणि ते पैसे देतो, पुढे काय माहित काय होते बापा. समजत नाही, नाही का? बरोबर आहे तुमचं. पण काय करतो बा. नमस्कार आजी आजोबा. हा, वोटिंग आपल्याला जा बरं. काँग्रेस. बापा रे, आता दिसलं का तुम्हाला घर गरीबाचं? बोला बापा, सांगा काय. काहीच नाही, यंदा 20 तारखेला आपल्याला मत द्या जा बरं. सांगू राहिलो मी तुम्हाला. पंजा काँग्रेस. ना बाबा देते आम्ही, तुम्हाला देते म्हटलं, दुसऱ्याला कोणाला दिला आम्ही. मी काय म्हणतो तुम्हाला, पण आमचं काय करसाल तुम्ही? आमचं काय करसाल? आम्ही तुम्हाला मत देऊ, पण तुम्ही आमचं काय करसाल? आमचा विचार करसाल का नाही? तुमचा विचार? अरे हे जे चालू आहे का नाही, हे तुमच्यासाठी चालू आहे. मी प्रत्येक महिलाला 3-3 हजार रुपये देतो. जे बेरोजगार आहेत, ज्यांना बुवा नोकऱ्या गिकऱ्या काहीच नाही, त्याला मी 4,000 रुपये देतो. सांगा का पाहिजे तुम्हाला? बाबा 3,000 रुपये देता तुम्ही? काय तर सोपं आहे का जी? बा, काँग्रेस पार्टी की चमक अंदर से आती है, ऊपर से नाही. पण मी काय म्हणतो, शेतकऱ्यासाठी आहे का काही? शेतकऱ्यासाठी काय सांगा तुम्हाला? शेतकऱ्यासाठी आपल्या इकडे काही योजना पडेलच आहेत. जे लागल ते घ्या. बरं बापा, करतो बापा, तुम्हालाच करतो वोटिंग. कांग्रेस पार्टी जीतेगी. जीतेगी भाई, जीतेगी. कांग्रेस पार्टी जीतेगी. जीतेगी भाई, जीतेगी. कांग्रेस पार्टी जीतेगी. काय बोलत राहा ना, काय प्रचार करू राहिले? चला समोर चला. झालं इकडलं काम. अहो, कोणाला देता तुम्ही मत? पाहू ना समोर कोणाला द्यायचं ते. टाइम आहे ना की 20 तारखेला आहे ना इलेक्शन. देऊ ना कोणाला देऊ ना. पाहू ना, भाजप देऊ ना काँग्रेस देऊ. हो, मी काय म्हणते, आपण भाजपला देऊ. भाजप म्हटलं 2100 रुपये देते महिन्याले. बापा रे, 2100 रुपये देते का? पहिले 1500, आता 2100. अरे वा, मस्त आहे. कायचं काय बापा, आपलेच पैसे आपल्याला देते ते. टॅक्स किती घेते मग ते? सरकार टॅक्स किती घेते? प्रत्येक गोष्टीला टॅक्स आहे. एकरा सोडून त्यांना काहीच नाही सोडलं. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग काय तर बरंच बरं आहे. मिडिल क्लास तर गेलेच म्हणा, टॅक्स भरू. आणि गरीब लोक तर बापा त्याच्यावरून गेले खाली. बस झालं, कामच झालं. आता जाऊ दे, मला हवा दे, वाढून दे मला. जेवतो मी आता आणि वावरात जातो आता. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर मनापासून धन्यवाद. आजचा व्हिडिओ खूप लहान आहे. म्हटलं काय बोला बाई याविषयी जास्तीत जास्त. तर असो, तर मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटचे नाव सांगतो. तर पहिलं कमेंट आहे अंकुश, दुसरं आहे विनोद इंगडे आणि तिसरं आहे आदित्य सनप. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर सगळ्यात पहिले कमेंट करा. चला मित्रांनो, उद्या भेटू 8 वाजता नवीन विषय घेऊन, एकदम मोठा व्हिडिओ घेऊन येऊ. चला भेटू उद्या 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.